पहाटेची वेळ होती. गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर हलकसं धुकं पसरलं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. पण अनघा देशमुखच्या आयुष्यात मात्र अनेक वर्षापासून शांततेऐवजी एकटेपणाचं धुकं दाटून बसलं होतं. वय अवघं 30. कपाळावर कुंकू नव्हतं, हातात बांगड्या नव्हत्या, पण डोळ्यात अजूनही जगण्याची एक छोटीशी आशा होती. 5 वर्षापूर्वी तिचे पती समीर यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या एका दिवसाने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. तेव्हापासून ती आपल्या 7 वर्षाचा मुलगा चिन्मयसोबत आणि वृद्ध सासू माया काकू यांच्यासोबत राहत होती. अनघा गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. ती मुलांना फक्त पुस्तक शिकवत नव्हती, तर चांगले संस्कारही देत होती. गावातील प्रत्येक मुलगा मुलगी तिला अनघाताई म्हणून हाक मारायचे. पण शाळा सुटल्यानंतर घरी परतताना तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकटेपणाची सावली यायची. एक दिवस वर्गात ती मुलांना निबंधाचा विषय देते. माझं कुटुंब. सर्व मुलं आनंदाने लिहू लागली. चिन्मय ही याच वर्गात शिकत होता. तो बराच वेळ रिकाम्या कागदाकडे पाहत राहिला. शाळा सुटल्यानंतर अनघाने त्याची वही उघडली. त्यात फक्त एकच ओळ लिहिली होती, माझे बाबा देवाघरी आहेत, पण देव त्यांना एक दिवस परत पाठवेल का? ते वाचताच अनघाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने वही अलगद बंद केली. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्याच आठवड्यात गावात एक नवीन डॉक्टर आले. डॉक्टर आदित्य कुलकर्णी. शहरातील मोठ्या रुग्णालयात नोकरी करण्याऐवजी त्यांनी गावातच छोटासा दवाखाना सुरू केला. लोकांना आश्चर्य वाटलं. इतका शिकलेला डॉक्टर या छोट्या गावात का आला असेल? पण आदित्य फक्त हसायचे. त्यांचं एकच उत्तर असायचं, जिथे डॉक्टरांची जास्त गरज आहे तिथेच डॉक्टर असायला हवा. काही दिवसांनी चिन्मयला जोराचा ताप आला. अनघा घाबरून त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर आदित्य यांनी शांतपणे तपासणी केली. काळजीचं कारण नाही. 2 दिवसात ताप उतरून जाईल. त्यांच्या बोलण्यातला संयम आणि माणुसकी अनघाच्या लक्षात आली. दवाखान्यातून निघताना तिने फी विचारली. डॉक्टर हसले. आज नको, आधी चिन्मय बरा होऊ दे. अनघा थोडी संकोचली. पण शिक्षिका मुलांचं भविष्य घडवतात. माझ्याकडून ही छोटीशी मदत समजा. घरी येताना अनघाच्या मनात अनेक विचार सुरू होते. अनेक वर्षांनी कोणीतरी तिच्याशी इतक्या आदराने आणि आपुलकीने बोललं होतं. काही दिवसांनी शाळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं. त्या शिबिरासाठी डॉक्टर आदित्य आले. दिवसभर त्यांनी प्रत्येक मुलाची काळजीपूर्वक तपासणी केली. कार्यक्रम संपल्यानंतर अनघाने त्यांचे आभार मानले. डॉक्टर म्हणाले, तुमच्या शाळेतली मुलं खूप छान आहेत. अनघा हसली. मुलं चांगलीच असतात. त्यांना फक्त योग्य दिशा हवी असते. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. त्यांना जाणवलं, ही स्त्री फक्त शिक्षिका नाही, तर अनेक दुःख सहन करूनही हसणारी एक खंबीर व्यक्ती आहे. पण गावात काही लोकांच्या नजरा वेगळ्याच होत्या. चौकात उभे असलेले 2-3 लोक कुजबुजू लागले. डॉक्टर आणि अनघाताई खूप बोलतात. विधवेने एवढं हसणं, एवढं हसून बोलणं बरं दिसत नाही. या शब्दांची चाहूल अजून अनघा आणि आदित्यला लागली नव्हती. पण त्यांच्या आयुष्याची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. आरोग्य शिबिरानंतर काही दिवस गेले. डॉक्टर आदित्य आता गावातील प्रत्येक घरात परिचित झाले होते. दिवस रात्र ते रुग्णांची सेवा करत होते. पाऊस असो किंवा मध्यरात्र, कोणी मदतीसाठी बोलवलं की ते क्षणाचाही विलंब न करता पोहोचत. गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर वाढत होता. अनघाही आपल्या शाळेच्या कामात व्यस्त झाली होती. पण शाळेत एखादं मूल आजारी पडलं की ती लगेच डॉक्टर आदित्य यांना फोन करायची. डॉक्टरही कामं सोडून धावत यायचे. हळूहळू दोघांमध्ये विश्वासाचं एक सुंदर नातं तयार होत होतं. ते नातं मैत्रीचं होतं, आदराचं होतं आणि अजून कुणालाच त्याला नाव देता येत नव्हतं. एके दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. शाळा सुटण्याच्या वेळी नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेला.
सर्व मुलं शाळेतच अडकली. मोबाईल नेटवर्कही बंद झालं. पालकांची धावपळ सुरू झाली. अनघा प्रत्येक मुलाला धीर देत होती. तेवढ्यात बाहेरून जीपचा आवाज आला. डॉक्टर आदित्य काही गावकऱ्यांसह आले होते. ते म्हणाले, घाबरू नका, सगळ्या मुलांना सुरक्षित घरी पोहोचवू. रात्रभर त्यांनी स्वतः भिजत भिजत मुलांना त्यांच्या घरी पोहोचवलं. शेवटी फक्त अनघा आणि चिन्मय उरले. घरी पोहोचल्यावर माया काकूंनी डॉक्टरांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, बाळा, आज तू नसतास तर मुलांची खूप अडचण झाली असती. डॉक्टर नम्रपणे म्हणाले, आई, ही माझी जबाबदारी आहे. रुग्णांची सेवा करणं म्हणजे फक्त औषध देणं नाही. दुसऱ्या दिवशी गावभर डॉक्टरांचं कौतुक होत होतं. पण काही लोक पुन्हा कुजबुजू लागले. काल रात्री डॉक्टर अनघाच्या घरी गेले होते. दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे बहुतेक. ही कुजबूज हळूहळू अफवेत बदलू लागली. एक दिवस अनघा बाजारातून घरी येत होती. तेवढ्यात 2 महिला तिच्या जवळून जाताना मुद्दाम मोठ्याने म्हणाल्या, आजकाल काही लोकांना पती गेल्यावरही दुसरं आयुष्य जगायची घाई असते. हे शब्द अनघाच्या कानावर पडले. तिचे पाय थबकले. डोळ्यात अश्रू आले. ती काही न बोलता घरी परतली. त्या रात्री तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. मनात एकच प्रश्न होता, मी फक्त हसून बोलले, एवढाच माझा गुन्हा आहे का? तिने दुसऱ्या दिवसापासून डॉक्टरांशी शक्य तितकं कमी बोलायचं ठरवलं. डॉक्टर आदित्य यांच्या लक्षात हा बदल आला. शाळेत भेट झाली तरी अनघा फक्त औपचारिक बोलायची. पूर्वीसारखं हसू तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. डॉक्टरांना काहीच समजत नव्हतं. काही दिवसांनी चिन्मय पुन्हा दवाखान्यात आला. यावेळी तो आजारी नव्हता. त्याने डॉक्टरांना एक छोटंसं चित्र दिलं. चित्रात एक शाळा, एक डॉक्टर आणि एक शिक्षिका हातात हात घालून गावांतील मुलांसोबत उभे होते. डॉक्टर हसले. हे कोणी काढलं? चिन्मय निरागसपणे म्हणाला, मी. आई म्हणते तुम्ही खूप चांगले आहात. माझे बाबा असते तर कदाचित तुमच्यासारखेच असते. हे ऐकताच आदित्य काही क्षण निशब्द झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी प्रथमच त्यांना जाणवलं, अनघा आणि चिन्मय त्यांच्या आयुष्यात फक्त ओळखीचे लोक राहिले नव्हते. त्यांच्याबद्दल मनात एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती. पण त्याच क्षणी त्यांनी स्वतःला थांबवलं. समाज हे नातं स्वीकारेल का? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधताना एक अशी घटना घडणार होती जी अनघा आणि आदित्य दोघांच्याही आयुष्याला कायमचं बदलून टाकणारी होती. दिवस शांतपणे जात होते. अनघा आणि डॉक्टर आदित्य दोघेही मुद्दाम एकमेकांपासून थोडं अंतर ठेवू लागले. गावात पुन्हा कोणालाही बोलण्याची संधी मिळू नये एवढीच त्यांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जुलैचा महिना. संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. वीज कडाडत होती. रस्त्यावर पाणी साचलं होतं. रात्री 10:30 वाजता अनघाच्या घराचा दरवाजा जोरात वाजला. बाहेर गावाचा सरपंच उभा होता. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, अनघाताई, शाळेच्या सहलीला गेलेली बस घाटात अडकली आहे. काही मुलं जखमी झाली आहेत. डॉक्टर आदित्य तिथे गेले आहेत. पण त्यांना तुमची मदत हवी आहे. एक क्षणही न दवडता अनघा निघाली. माया काकूंनी चिन्मयला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. गावातील काही तरुणांसोबत अनघा घाटाकडे रवाना झाली. घटनास्थळी पोहोचताच तिच्या अंगावर काटा आला. बस रस्त्याच्या कडेला अडकली होती. मुलं घाबरून रडत होती. काहींना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. डॉक्टर आदित्य पावसात पूर्ण भिजलेले होते. ते एका मुलाच्या जखमेवर उपचार करत होते. अनघा लगेच मुलांना धीर देऊ लागली. कोणीही घाबरायचं नाही. आपण सगळे सुरक्षित घरी जाऊ. तिचा आवाज ऐकून मुलं शांत होऊ लागली. अचानक बसच्या मागचा भाग हलू लागला. रस्त्याच्या खाली खोल दरी होती. एक लहान मुलगी अजूनही बसमध्ये अडकलेली होती. सगळे घाबरले. तेवढ्यात डॉक्टर आदित्य कोणताही विचार न करता बसमध्ये शिरले. काही सेकंदात त्यांनी त्या मुलीला बाहेर काढलं. पण बाहेर पडत असतानाच त्यांचा पाय घसरला. ते दगडावर आपटले. त्यांच्या कपाळातून रक्त वाहू लागलं. अनघा धावत त्यांच्या जवळ पोहोचली. तिने थरथरत्या हातांनी त्यांना आधार दिला. डॉक्टर, डोळे उघडा.
डॉक्टर आदित्य हळूच हसले. सगळी मुलं सुरक्षित आहे ना? अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्हाला स्वतःची काहीच काळजी नाही का? गावकऱ्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात आणलं. काही टाके घालावे लागले. सुदैवाने दुखापत गंभीर नव्हती. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात एकच चर्चा होती. डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलीचा जीव वाचवला. सगळे त्यांचं कौतुक करत होते. पण काही लोक पुन्हा कुजबूज करू लागले. अनघा तर रात्रभर दवाखान्यातच होती. हे फक्त मैत्री नाही, ही गोष्ट माया काकूंच्या कानावरही गेली. अनघा घाबरली. तिला वाटलं आता सासूही रागावतील. पण माया काकूंनी तिचा हात हातात घेतला. त्या शांतपणे म्हणाल्या, बाळा, लोकांचं काम बोलणं आहे, पण मी तुझ्या डोळ्यातलं दुःखही पाहिलं आणि आजचा आदरही. ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याच्या मुलाला वाचवलं, तो माणूस वाईट असूच शकत नाही. अनघाच्या डोळ्यात अश्रू तरळले. अनेक वर्षांनी कोणीतरी तिच्यावर इतका विश्वास दाखवला होता. काही दिवसांनी डॉक्टर आदित्य पूर्णपणे बरे झाले. ते पुन्हा कामावर रुजू झाले. एके संध्याकाळी अनघा त्यांचे आभार मानण्यासाठी दवाखान्यात गेली. दोघे बराच वेळ शांत बसले. शेवटी आदित्य हळू आवाजात म्हणाले, अनघा, मला एक गोष्ट सांगायची आहे. अनघाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिला जाणवत होतं, हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरणार आहे. पण पण डॉक्टर आदित्य काय बोलणार होते आणि त्याहूनच महत्त्वाचं, अनघा त्यांना काय उत्तर देणार होती. संध्याकाळची वेळ होती. दवाखान्यातील शेवटचा रुग्ण निघून गेला. बाहेर हलकासा पाऊस सुरू होता. अनघा शांतपणे खुर्चीवर बसली होती, तर डॉक्टर आदित्य खिडकीजवळ उभे होते. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. शेवटी आदित्य हळू आवाजात म्हणाले, अनघा, आज मी डॉक्टर म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून बोलतोय. अनघाचं हृदय जोराने धडधडू लागलं. आदित्य पुढे म्हणाले, गेल्या काही महिन्यात मी तुम्हाला जवळून पाहिलं. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून तुम्ही मुलांसाठी, सासूसाठी आणि गावासाठी जगत आहात. तुमच्या धैर्याचा मला खूप आदर वाटतो. ते काही क्षण थांबले. मग म्हणाले, आणि मला तुमच्यावर प्रेम झालं आहे. हे ऐकताच अनघाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मान खाली घातली. काही वेळ ती काहीच बोलली नाही. नंतर शांतपणे म्हणाली, डॉक्टर, तुम्ही खूप चांगले आहात, पण मी एक विधवा आहे. मला एक मुलगा आहे. समाज कधीच हे नातं स्वीकारणार नाही. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाले, मी तुमच्या भूतकाळावर प्रेम करत नाही. मी तुमच्या माणुसकीवर प्रेम करतो. आणि चिन्मय, तो तुमचा मुलगा नाही. आजपासून तो माझाही मुलगा असेल. अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षांनी कोणीतरी तिच्या आयुष्याला पुन्हा रंग देण्याचं स्वप्न दाखवलं होतं. पण तिच्या मनात अजूनही समाजाची भीती होती. त्या रात्री अनघाने ही गोष्ट माया काकूंना सांगितली. सगळं ऐकल्यानंतर माया काकू बराच वेळ शांत बसल्या. शेवटी त्यांनी कपाटातून समीरचा फोटो काढला. फोटोकडे पाहत त्या म्हणाल्या, समीर असता तर त्यालाही तू आयुष्यभर एकटी राहावी असं वाटलं नसतं. अनघा रडत म्हणाली, आई, लोक काय म्हणतील? माया काकूंनी तिचे डोळे पुसले. लोकांनी तुझं दुःख कधी वाटून घेतलं का? नाही. मग तुझ्या आनंदाचा निर्णय त्यांना घेऊ देऊ नकोस. काही दिवसांनी ही बातमी गावभर पसरली. गावात दोन गट पडले. एक म्हणत होता, विधवेलाही दुसरं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. दुसरा गट म्हणत होता, हे आपल्या परंपरेच्या विरोधात आहे. चौकात, बाजारात, मंदिरात जिकडे जिकडे तिकडे फक्त याच विषयाची चर्चा सुरू झाली. गावाची ग्रामसभा बोलवण्यात आली. सरपंच म्हणाले, आज निर्णय गावाचा नाही, दोन आयुष्याचा आहे. सभेत अनेकांनी विरोध केला. तेवढ्यात शाळेतील मुलं पुढे आली. चिन्मय ही त्यांच्यासोबत होता. चिन्मयने थरथरत्या आवाजात एकच प्रश्न विचारला, जर माझ्या आईला पुन्हा हसायचं असेल तर त्यात चुकीचं काय आहे? संपूर्ण सभागृह शांत झालं. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.
पण गावातील सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्ती भाऊसाहेब पाटील उठले. ते कठोर आवाजात म्हणाले, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे लग्न या गावात होऊ देणार नाही. त्यांच्या या घोषणेनंतर पुन्हा वातावरण तणावपूर्ण झालं. आता अनघा आणि आदित्यचं प्रेम समाजापुढे हरवणार होतं की सत्य, माणुसकी आणि प्रेम जिंकणार होतं. भाऊसाहेब पाटलांच्या शब्दानंतर संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. अनघाने मान खाली घातली. डॉक्टर आदित्य काही बोलणार इतक्यात गावातील ज्येष्ठ व्यक्ती गोविंदराव काका उठले. ते म्हणाले, भाऊसाहेब, एक प्रश्न विचारू का? भाऊसाहेब म्हणाले, विचारा. गोविंदराव शांतपणे म्हणाले, जेव्हा अनघाचा नवरा गेला तेव्हा तिच्या दुःखात तुम्ही किती दिवस तिच्या घरी गेला होता? भाऊसाहेब शांत राहिले. जेव्हा चिन्मय आजारी पडला तेव्हा औषधांसाठी पैसे कोणी दिले? उत्तर नव्हतं. आणि जेव्हा गावात महामारी आली तेव्हा रात्रंदिवस लोकांचे जीव वाचवणारा डॉक्टर कोण होता? सगळ्यांची नजर डॉक्टर आदित्यकडे वळली. गोविंदराव पुढे म्हणाले, मग दोन चांगल्या माणसांनी एकत्र आयुष्य जगायचं ठरवलं तर त्यात गावाचा अपमान कसा? संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तेवढ्यात माया काकू पुढे आल्या. त्यांनी समीरचा फोटो हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, समीर माझा मुलगा होता. अनघा माझी सून नाही, माझी मुलगी आहे. मी माझ्या मुलीला पुन्हा आनंदाने जगताना पाहू इच्छिते. हे ऐकताच अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात चिन्मय धावत जाऊन डॉक्टर आदित्यचा हात धरला. तो निरागसपणे म्हणाला, डॉक्टर काका, तुम्ही माझे बाबा व्हाल का? संपूर्ण गाव काही क्षण निशब्द झालं. डॉक्टर आदित्य खाली बसले. त्यांनी चिन्मयला मिठी मारली आणि म्हणाले, जर तू मला स्वीकारशील तर मी आयुष्यभर तुझा बाबा बनून राहीन. भाऊसाहेब हे सगळं शांतपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा हळूहळू विरळत गेला. ते पुढे आले. अनघा आणि आदित्य समोर उभे राहिले आणि म्हणाले, मी आयुष्यभर परंपराचा विचार केला, पण आज या मुलाने मला माणुसकी शिकवली. माझा विरोध संपला. तुमच्या दोघांना माझा आशीर्वाद आहे. काही दिवसांनी संपूर्ण गावाच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने अनघा आणि डॉक्टर आदित्य यांचा विवाह झाला. कोणताही दिखावा नव्हता, फक्त प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद होता. चिन्मयनेच त्यांच्या गळ्यात हार दिले. माया काकूंच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी खरं हास्य उमटलं. लग्नानंतर अनघाने शाळा सोडली नाही. डॉक्टर आदित्य यांनीही गाव सोडलं नाही. दोघांनी मिळून गावात मोफत आरोग्य आणि शिक्षण अभियान सुरू केलं. गरीब मुलांना पुस्तके, आजारी लोकांना मोफत उपचार आणि विधवा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. हळूहळू धरणगावची ओळख बदलली. लोक म्हणू लागले, हे फक्त डॉक्टर आणि शिक्षिकेचं घर नाही, हे आशेचं घर आहे. एक दिवस शाळेतील एका मुलीने अनघाला विचारलं, मॅडम, प्रेम म्हणजे काय? अनघा हसली. तिने आदित्य आणि चिन्मयकडे पाहिलं. मग म्हणाली, प्रेम म्हणजे भूतकाळ पुसून टाकणं नाही, तर तर एकमेकांच्या जखमा स्वीकारून नवीन भविष्य घडवणं. कथेचा बोध, एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ तिचं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. प्रत्येकाला पुन्हा आनंदाने जगण्याचा, प्रेम करण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा अधिकार आहे. समाज बदलतो, पण त्यासाठी कोणीतरी धैर्याने पहिलं पाऊल टाकावं लागतं. समाप्त.